हाय हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांना. तर हा व्हिडिओ मला वाटते मी बुधवारी शूट केला होता. तो मी आज पोस्ट करते आहे. तर मी गेले होते थोडंसं ओळगांच्या काम होतं आणि नंतर तिथून पुढं मला लक्षात आलं, म्हणजे मला समजलं की इथून भुलेश्वर मंदिर जे आहे ते फार जवळ आहे. तर मग म्हटलं चला, पहिल्यांदा आयुष्यात अशी मी एकटी कुठेतरी बाहेर पडली असेल आणि मग मी गेले भुलेश्वर टेम्पलला. आणि कसलं भारी मंदिर आहे ना, खूपच सुंदर आहे. इतकं बाहेर खरकतं ऊन आहे, पण या मंदिरात आत गेलं ना की एकदम एसीला पण मागे टाकेल असा थंडावा आहे. आणि हे जे बांधकाम आहे ना, एकदम कोरीव असं दगडातलं बांधकाम आहे, पूर्ण दगडात कोरलं आहे हे मंदिर. आणि हे मंदिर आहे महादेवाचं आणि खरंच खूप सुंदर आहे. बघू शकता ह्याच्या कलाकृती किती छान आहेत, म्हणजे खूपच भारी. मला ना, आणि मी ज्या दिवशी गेले ना त्या दिवशी अजिबात गर्दी नव्हती. ही आहे आपले विठ्ठल रखुमाई, सगळ्यांनी दर्शन घ्या. तर आतमध्ये अशी छोटी छोटी मंदिरं आहेत आणि खूपच सुंदर आहे. मला खूपच आवडले मंदिर, खूपच छान आहे. आणि इथून हे नंदी आहेत आणि इथून वरती थोडंसं खुलं आहे, म्हणजे आकाश दिसतं, पण तरी देखील ऊन आतमध्ये पडतं, पण तरी पण अजिबात गरमी लागत नाही. आणि हे आहे मंदिराच्या बाहेरचं परिसर आणि इथून पूर्ण गाव दिसतं आणि किती वातावरण छान. वारं एवढं छान सुटलं होतं की काय सांगायचं. आणि हे आहे मंदिर. मला असं वाटतं खूप प्राचीन मंदिर आहे हे, आणि तरी देखील आत्ता अजूनपर्यंत ह्याची काही जास्त पडझड झालेली नाही, एकदम छान आहे. म्हणजे याचा जीर्णोद्धार झाला असावा कदाचित. आणि हे बघू शकता व्ह्यूज खूप भारी आहे. आता तुम्ही म्हणाल साडी वगैरे नेसून गेली नाही काय नाही, तर मंदिरला जायचं हा आमचा प्लॅन नव्हता. मला तिथूनच मागे यायचं होतं, पण मला वेळ मिळाला तर मग म्हटलं चला जाऊया. आणि मला कळालं की उरुळी कांचनपासून हे फक्त अर्धा एक तासावरती आहे. मग सगळे सोबत होतेच, तर म्हटलं चला जाऊनच येऊया, परत काही जायला मिळणार नाही. तर आपल्या भारतात कशी खूप प्राचीन मंदिरं आहेत किंवा असे खूप प्राचीन किल्ले आहेत जे सगळ्यांना माहिती झाले पाहिजेत. आता या मंदिरला तुम्ही गेला आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगायला विसरू नका. आपले व्हिडिओ असे येतच राहतील हळूहळू, जसं मला वेळ भेटेल तसं. कारण आता सध्या कामातून मला वेळ भेटत नाही, घरचं करायचं की बाहेरचं करायचं हेच समजत नाही. आणि ही घंटा, ह्या घंटाला तुम्ही काय म्हणता मला नक्की सांगा बरं का. आणि किती छान आहे बघू शकता तुम्ही. तर आज गर्दी नव्हती, कारण अचानक आधेमध्ये गेलो ना की गर्दी नसते. इथे फक्त सोमवारी गर्दी असते असं मला तरी कळालं. आणि किंवा महाशिवरात्री असेल किंवा सुट्टीचा दिवस असेल तरी ते खूप गर्दी असते असं मला समजलं. आणि म्हटलं चला आता मंदिर दाखवूया तुम्हा सगळ्यांना, मग व्हिडिओ केला. हे बघू शकता खूपच छान आहे. आता गाडी पूर्ण मंदिराजवळ येते आणि पहिलं चालत यावं लागायचं, पण नंतर आता इथे रोड झालेला आहे त्यामुळं गाडी इथपर्यंत येते. तर हे मंदिर बघू शकता किती छान आणि सुंदर असं आहे ना. असं जावं वाटतच नव्हतं इथून, मला इतकं छान वाटत होतं. आणि बाहेर आल्यावर ऊन लागायला लागलं. मंदिराच्या आतमध्ये पूर्ण दगडाचं बाहेरून आतून सगळं बांधकाम असल्यामुळं की नाही, आतमध्ये एकदम एकदम असं थंड थंड वाटत होतं. खरंच खूप शांत वातावरण आहे. तुम्ही गेला का या मंदिराला, मला नक्की सांगा.